नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज आम्ही चाललो आहोत पुण्याला नाटकाच्या प्रयोगासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे. आता आम्ही आहोत मालाड स्टेशनला आणि आमची ट्रेन आलेली आहे, तर जरा घाईत आहोत. आता आम्ही आलो अंधेरीला आणि 5:15 वाजले आणि 5:50ची ट्रेन आहे आमची आणि आम्ही खूप लेट झालो आणि आम्ही जरा दुर्गम भागातून येतो, त्यामुळे याला लेट झालं. याच्यामुळे मलाही लेट झालं. आता बघू आपली पुण्याची इंद्रायणी एक्सप्रेस आहे, बघा इंद्रायणी एक्सप्रेस. आता पटकन खाली जाऊया कारण बराच उशीर झालाय. अशक्य आणि सुंदर अशी इथे गर्दी आहे. फायनली आमची इंद्रायणी एक्सप्रेस आलेली आहे. ससुरा ये क्यों बीच बीच में आ रहा है? आपल्यासोबत आहेत शंतनू आणि नवसाजी. आपण यांच्याशी आता गप्पा साधूयात. तर माझी जन्मठेपचा आज पुण्यात दुसरा शो आहे. टोटल 3 शो झाले. पहिला शो स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये झाला, त्यानंतर परत पुण्यामध्ये झाला कोथरूड येथे, यशवंतराव नाट्यगृह येथे, आणि आता बालगंधर्व येथे आहे. तर त्यांच्या कलाकारांशी आपण गप्पा साधूयात. कसं वाटते पुण्यांदा तुम्हाला पुण्यामध्ये शो करायचा आहे? मी पुण्यात म्हणजे बरीच वाटतं पुण्यात शो करायला, पण मी बालगंधर्वला आतापर्यंत शो नाही केला, त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड आहे. मजा येते. नवसाजी, माझाही पुण्यात हा दुसरा किंवा तिसरा शो असेल. याआधी आठ नाटकाच्या वेळेला मी पुण्यात गेलो. त्याच्यानंतर माझी जन्मठेपचा होता ते एकदा झाला आणि आजचा शो बालगंधर्व येते, त्यामुळे त्याचं खूपच मला कौतुक आहे. खूप मजा येत असते. तुम्हाला आता एका मोठ्या व्यक्तिमत्वाची तुम्हाला भेट करून देतो. आमच्या नाट्य वाचनाचे हे चुकीचे लाईट्स म्हणजे आज पहिल्यांदा बोलणार आहे. पहिल्यांदा बोलणार आहे की सर आला होता, आज हाच बोलणार आहे, त्यामुळे ठराव की लाईट द्यायची नाही. आता ते पण एक वेळेस सरांचा किस्सा असा झाला होता की सरांनी चुकीचे लाईट्स दिले होते. अभिजित दादाचं वाक्य होतं, पण माझ्यावर यांनी लाईट्स दिले, ते मी सावरून घेतलं. पण हा नंतर बोलतो मला की थँक्यू बाई, तू होतास. मग माझं कसं झालं असतं, किती शिव्या दिल्या असतं मला, ब्लँक झाल्या असत्या काही गोष्टी, तर कसं काय झालं असतं. तू थँक्यू सो मच. तो तेव्हापासून माझा ऋणी आहे आतापर्यंत. एवढा ऋणी बघा, पाय पडतो बाई. आता जी आपण व्हिडिओ पाहिली त्याचा फर्स्ट टेक काहीसा असा आहे. अरे पण तुम्ही का भांडताय? अरे भांडताय का?
तर आता आपण आलो ठाण्यामध्ये आणि त्यांची सीट रिझर्व नाहीये त्यामुळे त्यांना भीती वाटते. ठाण्याला जर कोण चढलं तर त्यांची सीट जाऊ शकते. माझी रिझर्वेशन तिकडे आहे. मध्ये तिथे दुसऱ्या डब्यात येऊन बसले त्यामुळे इकडे ती सीट नाही. आणि आपले हरवणारी कलाकार जे अभिनयाची एक संधी सोडत नाही आपण इकडे अभिनय करत असतो. तर आता आपल्या सोबत आहेत मुग्धा गाडगे गोबर्डीकर आणि बरोबर म्हणतात मी हां बोलली आणि असते नाही उलट होत जान्हवी दरेकर. तर तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल मुग्धाताई? प्रवासाबद्दल आवाजाबद्दल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल कदाचित. तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? प्रवास म्हणजे बघा ते पहिले ठाण्यावरून बसले त्याच्यानंतर D3ची गाडी घेतली. D3ची गाडी 5:30 वाजता हो नाही तुम्ही कॅमेऱ्यात बघून सांगा त्यांना नाही सांगायचं. काही ते अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगत आहे विचारत आहे. सो ना सो हां तर सांगा. तुला विचारलं नाही तुमच्याकडे तू सहा कर घे मग तोपर्यंत. आणि ताईने हा प्रश्न पास केलाय जान्हवीकडे. जान्हवी काय सांगशील? ती पण म्हणते पास त्याच्याकडे पास केलं. तुझ्या अभिनय प्रवासाबद्दल जाणून घेण्यात इच्छा नाही मला माहीत आहे. हां तर जान्हवी काय म्हणायचं आहे तुम्हाला एकंदरीत तुमच्या पूर्ण प्रवासाबद्दल? सध्या ट्रेनच्याच सांगा. अभिनय प्रवासाबद्दल आपण वेगळी मुलाखत घेऊ. अभिजित दादा 5ची ट्रेन मिळाली तरी सर्व दादरला आले. फोन केले तुम्हाला लोकांना. हां हे जे काही अभिनयाचे मध्ये मध्ये हा बोलायचं फोन केला मी अक्षयला नवसाजी कुडमला तर तो म्हणे चाय गरम चाय अंधेरी काय करतेस अंधेरीला म्हटलं जाते जरा फिरून येते पुण्याला बोर्ड लागलाय गप्पा बसला. ए भैयाची गप्पा वाटलं. फिर इंटरव्यू चल रहा है मैडम का इंटरव्यू समझते हैं तुमको हाँ अरे कॅमेरा तुझ्याकडेच होता रे राजा. हा मग मी फोन केला अक्षय कुडवला तर तो म्हणे कुठे चालली म्हटलं चालले फिरायला पुण्याला बोट लागलाय आपल्या नावाचं बघून येते. कसा दिसतोय? म्हणे, 7 तारीख आहे ना. 7 तारीख आहे ना आज असं त्याचं म्हणणं होतं. शंतनू तर मग शंतनूला फोन केला मी पोहोचलो. मग बसले ट्रेन मध्ये. छान प्रवास. आता ह्याला विचार हसत खेळत प्रवास. आता माझा प्रवास पहिलेच त्याचा प्रवास झालेला आहे. आता आपण लोजवर जाऊया. मुग्धा यांच्याकडे पुराणा आपण क्लोज कॅमेरा लावलेला आहे तर विचारूया मुग्धाताई यांना. त्यांना आता हां म्हणजे एवढा एवढा सगळं आले मराठे आले मराठे. आमच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या अक्षयच्या आणि माझ्या. अक्षय तर सगळे निघत आहेत फक्त आम्हीच इथे बसलेलो आहोत. अजूनही मुग्धाताई त्यांची वाक्य तयार करीत आहेत मनातल्या मनात की बाबा काय बोलायचं आहे कॅमेऱ्यासमोर. चल आता लोणावळा आलेला आहे. चिक्की घेण्याचे मन होत आहे का? आता आम्ही पुण्यात आलो आहोत शिवाजीनगर
रेल्वे स्टेशन आहे ते. तर आम्ही ट्रेनला बाय बाय करून निघालो आहोत. आता रिक्षाची वाट बघत आहोत. पाहिजे ती रिक्षा मिळालेली आहे. आम्ही बालगंधर्व रंगमंदिर येथे निघालेलो आहोत. हे पहा समोर आहे बालगंधर्व रंगमंदिर. आता आपण नाट्यगृहाच्या आत प्रवेश करूया. प्रयोग खूप छान असा झालेला आहे. आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. इंटरसिटी या ट्रेनने आता घरी चाललेलो आहोत. आता ठाण्याला पोचलो आहोत आम्ही. थोड्याच वेळात दादर येईल. दादर आलेलं आहे. संपूर्ण ट्रेन ही रिकामी झालेली आहे. तुम्ही बघू शकता सर्व सीट्स खाली झाल्यात. पुढचा प्रयोग हा नाशिकमध्ये आहे 15 एप्रिल रोजी. भेटू लवकरच.